राजमाता जिजाऊ यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे 12 जानेवारी 1598 साली झाला. तिथीनुसार पौष पौर्णिमेला जिजाऊंचा जन्म झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव तर आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. लहानपणापासूनच जिजाऊंना अन्यायाविरुद्ध चीड होती. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात हाती तलवार आणि ढाल घेत युद्धकौशल्य अंगीकृत केले. शिवबांना अगदी लहानपणापासून रामायण आणि महाभारतातील शौर्यकथा त्यांनी सांगितल्या. तलवारबाजी, युद्धकौशल्य स्वतः माँसाहेबांनी शिवबांना शिकविले होते. स्वराज्य स्थापनेचे हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना माँसाहेबांकडून मिळाले होते. त्यामुळे जिजाऊ मातेने बघितलेले हे स्वप्न शिवरायांनी देखील सत्यात उतरविले. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडविले. राजमाता जिजाऊ यांनी लहानपणापासूनच शिवरायांवर रामायण आणि महाभारताचे संस्कार रुजवले. 17 जून 1674 रोजी जिजाऊंची प्राणज्योत मावळली. त्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही तर ते सत्यात देखील उतरविले. माँसाहेब राजमाता जिजाऊंना माझे शतशः नमन. भारताचे महान सुपुत्र आणि आध्यात्मिक क्रांतीचे जनक स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारी रोजी देशभरात साजरी केली जाते. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकात्यात झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते. ते थोर विचारवंत, तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि रामकृष्ण परमहंस यांचे प्रमुख शिष्य होते. 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या धर्मसंसदेत त्यांनी केलेल्या ऐतिहासिक भाषणामुळे भारताच्या आध्यात्मिक परंपरेची ओळख संपूर्ण जगाला झाली. उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका, हा त्यांचा संदेश आजही युवकांसाठी प्रेरणादायी ठरतो. राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सातत्याने अधोरेखित केले. आज आपण भारताच्या वैचारिक परंपरेचा दीपस्तंभ असलेल्या स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरा करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत. स्वामी विवेकानंद हे केवळ संन्यासी नव्हते तर आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती आणि मानवतेचे जिवंत प्रतीक होते. त्यांनी भारताला गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी आत्मबळाची आणि स्वाभिमानाची शिकवण दिली. मनुष्य स्वतःच्या शक्तीला ओळखतो तेव्हाच त्याचा खरा विकास होतो असं ते सांगत. त्यांनी युवकांना दुर्बलता आणि भीती आणि न्यूनगंड झुगारून देण्याचे आवाहन केले. त्यांच्यासाठी धर्म म्हणजे कर्मकांड नव्हे तर मानव सेवा होती. दरिद्र नारायणाची सेवा हाच खरा धर्म, हा विचार त्यांनी समाजासमोर ठेवला. आज आपण 21व्या शतकात आहोत. आजचा तरुण गोंधळलेला आहे, ताणतणावात आहे. अशा वेळी स्वामीजींचे विचार आपल्याला दिशा दाखवतात. ते म्हणतात, एक विचार घ्या, त्या विचाराला आपले जीवन बनवा, त्याचाच ध्यास धरा आणि मग पहा, यश तुमचेच आहे. मित्रांनो, केवळ हार अर्पण करून स्वामीजींची जयंती साजरी करणं पुरेसं नाही, तर त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे, व्यसनांपासून दूर राहणे आणि राष्ट्र उभारणीत आपले योगदान देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. चला तर मग त्यांच्या जयंतीनिमित्त आपण संकल्प करूया स्वतःवर विश्वास ठेवण्याचा, समाजासाठी काहीतरी करण्याचा आणि भारताला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा. सर्वांना माझा नमस्कार.
माझे नाव सोनाली आहे. आज राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. राजमाता जिजाऊ या एक थोर पराक्रमी व आदर्श माता होत्या. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे झाला. त्यांचा राजमाता जिजाऊ या स्वराज्याचे पराक्रमी राजमाता जिजाऊ या स्वराज्याचे प्रेरणा स्थान होत्या. त्यांना माझे कोटी कोटी प्रमाण जय जिजाऊ, जय शिवाजी. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रशालेचे मुख्याध्यापक, बिरादर सर, पर्यवेक्षक आणि माझे सर्व सहकारी बंधू, विद्यार्थी मित्रांनो, स्वामी विवेकानंदाच्या मते खरं शिक्षण कोणतं असेल तर त्यांनी खूप चांगली व्याख्या केलेली आहे शिक्षणाची. ज्या शिक्षणामधून सर्वांचं, विद्यार्थ्यांचं मन, मनगट आणि मेंदू तिन्ही सूत्राचा विकास होत असेल तर त्या शिक्षणाला अर्थ आहे, असं त्यांचं शिकवण होतं. हा मेंदूचा वर्गात 4 भिंतीमध्ये झाला मेंदूचा विकास. मनाचा विकास कधी होतो? या थोर नेत्यांचे जे काही विचार आहेत त्या विचारांचा आपण अवलंब केला पाहिजे. त्यांचे विचार आपल्या कानापर्यंत आले पाहिजेत. त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत. त्यामुळे त्यासाठी हे कार्यक्रम तुम्हाला तुमच्या मनाचा संपूर्ण विकास होण्यासाठी असतो. बघा, काही मुलं शाळा शिकतात, मोठ्या डिग्र्या घेतात, मोठ्या नोकऱ्या करतात, सिटीमध्ये जातात किंवा परदेशामध्ये जातात, परंतु त्यांचा फक्त मेंदूचा विकास झालेला असतो. मुलांनो, त्यांच्या मनाचा विकास झालेला नसतो. ज्या व्यक्तीचा मनाचा विकास झालेला नसतो असे लोक, असे माणसं स्वार्थी असतात, स्वतःचाच विचार करणारे असतात. आता आपली आई श्रेष्ठ का आपण श्रेष्ठ? आई श्रेष्ठ. आपल्याला जन्म दिलेली आई श्रेष्ठ असते. आपण त्याचे उपकार फेडू शकत नाही आईचे. आपण आपल्या अंगावरची जी त्वचा आहे, जी कातडी आहे, ती कातडी आपण काढून त्याचं पांघरून आपल्या आईला घातलं तरी सुद्धा आईचं ऋण फिटत नाही. मग मनाचा विकास न झालेली मुलं काय करतात? नोकरीला लागलं, परदेशात जातात, मोठ्या पगारीवर असतात. मग त्यांचं विचार कुठपर्यंत असतं? त्यांची बायको, त्यांचे मुलं, त्यांचं काम, त्यांचा पैसा. मग इकडे खेड्यामध्ये आई आजारी असते, त्यांना 5-5, 10-10 लाख पगार असतं, आलिशान बंगला असतो. त्या बंगल्यामध्ये त्यांची मुलं, त्याची बायको, त्यांना आरामात जगतात. परंतु खेड्यामध्ये मात्र त्यांची आई 4 पत्र्याच्या खोलीमध्ये असते. मित्रांनो, ती खोकलत पडलेली असते. लहानपणी ज्या वेळेस हा मुलगा रडत असतो, लहान असताना ती आई रात्र जागरण काढलेली असते. तिला झोप येत नसतं, माझ्या मुलाला काय झालं असेल. ती रात्र जागून काढत असते. कधी एकदा दिवस निघेल, कधी एकदा दवाखान्याला घेऊन जाऊ असं त्या माऊलीला वाटतं. परंतु ह्या मनाचा विकास न झालेला व्यक्ती मात्र आपली आई इकडं 4 पत्र्यामध्ये मरून पडलं तरी सुद्धा इकडे लक्ष देत नाही. मित्रांनो, हे कशासाठी सांगलो मी? स्वामी विवेकानंदाच्या मते खरं शिक्षण कोणतं असेल तर ज्या शिक्षणामधून मनगट आणि मेंदू याचा विकास झालेला असतो, हेच खरं शिक्षण असतं. मित्रांनो, मग आता ह्या मुलाचं ज्या आईला सांभाळत नाहीत अशा मुलांच्या मनाचा विकास झालेला नसतो. मग नुसतं मेंदूचा विकास होऊन पगार करून घेऊन उपयोग आहे का? म्हणून ह्या कार्यक्रमामधून, अशा अनेक कार्यक्रमामधून तुमच्या मनाचा विकास करायचा आहे, म्हणून कार्यक्रम असतं. म्हणून मेंदूचा विकास झाला, नोकरी लागली, आहे का नाही, बायको मिळाली, लेकरं झाले, संसार व्यवस्थित आहे. 4 भिंतीमध्ये मेंदूचा विकास होतो. मनाचा विकास अशा थोर तत्वज्ञानाचा, आध्यात्मिक व्यक्तींचं विचार तुम्ही ऐकलं पाहिजे.
त्यावेळेस मनाचा विकास होतो. आता मनगट, तिसरं घटक कोणता आहे? मनगट. मनगट म्हणजे काय रे? काय मनगट कशाला म्हणतो आपण? पायाला म्हणतो. कशाला म्हणतो मनगट म्हणजे? हात. आपल्या मनगटात ताकद असली पाहिजे मित्रांनो. ज्याचं शरीर सुदृढ आहे, ज्याच्या शरीरामध्ये एनर्जी भरपूर आहे, त्याच्या मनगट मजबूत असतो, तो काही करू शकतो. सुदृढ मनामध्ये बघा, सुदृढ मनामध्ये ज्याचं शरीर सुदृढ, त्याचं मन सुद्धा सुदृढ असतं. म्हणून शाळेमधून, शिक्षणामधून मनगटाचा सुद्धा विकास झाला पाहिजे. म्हणजे मनगट म्हणजे नुसता हात नाही. नुसता हात मोठं करून चालेल का? नाही. म्हणजे आपल्या हातामध्ये बळ असलं पाहिजे, आपण व्यायाम केलं पाहिजे. म्हणून तुम्हाला शाळेमध्ये टाइमपाससाठी नाही, मनगटाचा विकास होण्यासाठी शारीरिक शिक्षणाचा तास असतो. म्हणजे शाळेमधून मन, मनगट आणि मेंदू या तिन्हीचा विकास होतो. पण आपण फक्त तिन्ही न घेता कोणतं तरी एकच घेतो. तिन्हीचा आपण विकास केला पाहिजे. प्रत्येक तासाला प्रत्येक सर तुम्हाला मूल्याची शिकवण देतात, संस्काराची जाणीव करून देतात. परंतु आपला मेंदू फक्त, आपलं मन जे वाईट आहे त्याकडेच आकर्षित होतं, जे चांगलं आहे ते आपण घेत नाही. म्हणजे शिक्षणाचा अर्थ तुम्हाला समजला असेल स्वामी विवेकानंदाच्या विचारामधून. नाहे धोये क्या भया, मन का मल न जाये, मीन सदा जलमे रहे, धोये बास न जाये. आता स्वामी विवेकानंदाच्या जीवनातील मी काही भरपूर प्रसंग आहेत, त्यापैकी थोडक्या प्रसंगामधून तुम्हाला त्यांच्या विचारांचं, तुमच्या मनाचा विकास कसा होईल असे काही प्रसंग मी सांगणार आहे. आवडतील का तुम्हाला? आता सरांनी सांगितलं, उंबरे सरांनी, स्वामी विवेकानंद हे एक तेजस्वी, ऊर्जावान, ब्रह्मचारी आणि त्यांच्या डोळ्यामध्ये एक विचित्र असं तेज होतं, असे साधू महाराजाच्या पोशाखात असणारे एक व्यक्तिमत्व. त्याने स्वतःसाठी जगले नाहीत, दुसऱ्यासाठी जगले. त्यांचे वाक्य होतं, स्वतःसाठी जगलास तर मेलास, इतरासाठी जगलास तर जगलास. विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या काळामध्ये कित्येक लोक मेले. त्यांना आपण आठवतो का? नाही. त्यांची पूजा आपण करतो. का करतो? तर त्यांनी आपल्या देशातील लोकांच्या समाजहिताचं काम केलेलं आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, देशप्रेम, मोठ्यांचा आदर, शिक्षकांचा आदर करणे, घरातील वडीलधाऱ्या माणसाचा आदर करणे, लहान मुलांना आधार देणे, असे अनेक मूल्य त्यांच्या प्रसंगामधून व्यतीत होतात. त्यापैकी पहिला प्रसंग असा आहे मुलांनो, स्वामी विवेकानंद एके दिवशी कन्याकुमारी, एक समुद्र आहे मोठं, त्याच्या कन्याकुमारी शेवटचं टोक भारताचं, त्या ठिकाणी बसले होते ध्यानस्थ. आणि एक वर्तमानपत्र विकणारा व्यक्ती त्या ठिकाणी आला. एक वर्तमानपत्र त्यांच्या पुढे टाकतो आणि स्वामी विवेकानंद ते वर्तमानपत्रामध्ये एक बातमी असतं, विकसित असा अमेरिका देश, त्या देशामध्ये संपूर्ण देशातील एक एक प्रतिनिधी त्यांच्या देशाचं जे काही मत आहे, देशाविषयी जे मत आहे, धर्म मत प्रदर्शन होतं, त्यांच्या धर्माचं मताचं प्रदर्शन होतं. अशी त्या ठिकाणी एक मोठी सभा होती अमेरिकेमध्ये, शिकागो या ठिकाणी. ती बातमी आली होतं भारताच्या वर्तमानपत्रामध्ये की ज्यांना आपल्या भारताविषयी मत प्रदर्शन करायचं आहे, धर्माविषयी, वेदांताविषयी, त्यांनी आपलं नाव नोंदवावं, अशी बातमी होती. त्यावेळेस स्वामी विवेकानंदांना खूप आनंद झाला. आता याची परवानगी पाहिजे असतं. ते आंतरराष्ट्रीय सभा होती, त्याच्यामध्ये शासनाची परवानगी पाहिजे असतं. त्यांना इतका आनंद झाला, त्यांना आत्मविश्वास होता, एवढे कित्येक कोटी लोक भारतामधले हे बातमी वाचलेले होते, ह्यांनी पण वाचले की अमेरिकेमध्ये धर्माचं, मताचं प्रदर्शन करायला, आपल्या भारतातील संस्कृतीचं प्रदर्शन करायला, भारताचं महत्व पटवून सांगायला एक व्यक्ती पाहिजे. त्यावेळेस माझंच नाव 100% असणार. कुणाला आत्मविश्वास होता?
स्वामी विवेकानंदांना होता. ते पळत पळत गेले. त्यावेळेस पहिला त्यांनी परवाना मागणार होते त्यांच्या गुरुंना. त्यांचे गुरु कोण होते माहिती आहे तुम्हाला? रामकृष्ण परमहंस. पण त्यावेळेस त्यांचे गुरुचं मृत्यू झाले होतं. मग आता राहिलं कोण? त्यांची पहिली गुरु, त्यांची आई. मग त्यांनी त्यांच्या आईचं प्रथम परवाना घेण्यासाठी पळत पळत धावत धावत सुटले. हातामध्ये वर्तमानपत्र घेऊन आश्रमामध्ये भाजी कापत होते, स्वयंपाकाची तयारी करत होते. तिच्या हातामध्ये चाकू होतं, भाजी कापत होते. स्वामी विवेकानंद पळत पळत धावत गेले आणि आईला वर्तमानपत्र दाखवलं. आई आई आई. हा घाबरला होता. पळत आल्यामुळं त्याचे हृदयाचे ठोके वाढले होते. आनंद पण तेवढाच होता की आईला आता परवाना मागायचा आहे की मला अमेरिकेला परवाना दे जाण्यासाठी. आईला म्हणतो, आई हे बघ वर्तमानपत्रामध्ये बातमी, ही खास संधी माझ्यासाठी आहे. जर तू जर मला परवाना दिलीस तर मी अमेरिकेला आपल्या धर्माचं मत प्रदर्शन, भारतीय संस्कृतीचं मताचं प्रदर्शन करायला मी जाणार आहे, जर तुझी परवानगी मिळत असेल तर. आई एक 15-20 सेकंद त्या स्वामीजीच्या चेहऱ्याकडे बघते, धीरगंभीर होऊन. हातामध्ये चाकू असतं. आई काय करते माहितीये का? ती चाकू भिरकावून टाकते तिच्या शेजारी. स्वामी विवेकानंद बुचकाळ्यात पडतात. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज निघून जातं. आई असं काय केलं असेल? मला परवाना देईल का नाही असा प्रश्न तिला पडतो स्वामी विवेकानंदांना. मग 20 सेकंद झाल्यानंतर आई काय करते? अरे बाळा, तू जो चाकू पडलेला आहे तो चाकू मला परत दे. स्वामी विवेकानंदांना प्रश्न पडला. माझा प्रश्न होता परवानगी घ्यायचं, मला जायचं आहे, आई परवानगी देईल. आई चाकू उबळ मारली, हे काय प्रकार आहे? तो गोंधळला. मग स्वामी विवेकानंद काय केला? अलगदपणे तो चाकू उचलून आईच्या हातामध्ये दिला. आई हातामध्ये चाकू घेतली. चाकू घेऊन लगेच काय म्हणली? बाळा, तू अमेरिकेला जा आणि तू हे कार्य करू शकतोस. तिने परवाना दिलं. परंतु स्वामी विवेकानंदाला एक प्रश्न भेडसावत होता. आई, हे उत्तर मला सुरुवातीला देऊ शकले असतीस, परंतु तू असं न करता चाकू का फेकाळून मारलीस बाहेर साईडला? त्यावेळेस आईनं किती चांगलं उत्तर दिलं बघा मुलांनो. तिची आई असं उत्तर दिली, बाळा, मी तुझी परीक्षा घेत होते. कसली परीक्षा? मी ज्यावेळेस चाकू भिरकावून मारला त्यावेळेस तू चाकू मला परत दिलास, परंतु चाकूचा जो धारदार जो टोक आहे तो टोक तुझ्या पोटाच्या दिशेने होता आणि जो मूठ जे होतं ती मूठ माझ्या हातामध्ये होतं. चाकूचा खूर धार कुठं होता? स्वामी विवेकानंदाच्या पोटाकडे होता. म्हणजे याचा अर्थ असा झाला की तू या आपल्या देशातील असमानता आहे, अंधश्रद्धा आहे आणि तुझे काही आपल्या भारताचं मत व्यक्त करणार आहेस किंवा जे 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 खराब कार्य आहे आपल्या भारतामध्ये ते तू तुझ्या पोटामध्ये घालून, म्हणजे सुरीसारखं तुझ्या पोटामध्ये गंदगी पूर्ण घालून चांगलं काम करणार, तू 100% करणार, तू विजय होणार. म्हणून ते तू नेमकं चाकूची दिशा कुणीकडे करतोस हे मला बघायचं होतं. तू 100% यशस्वी होणार. ही त्याला म्हणजे तिची आई अशा पद्धतीने उत्तर दिलं. त्यावेळेस स्वामी विवेकानंदांना आश्चर्य वाटलं. तिच्या आईला कळून चुकलं की माझा मुलगा आपल्या भारतीय संस्कृतीला जे काही बाधक घटक आहेत, जे सुरीसारखं खूर आहे, तर सुरीचं खूर टोक कशावरी जर पडलं काय होणार आहे? नाश होणार आहे. तसं जे काही घातक रूढी आहेत, घातक विचार आहेत, विकासाला, भारताच्या विकासाला जे काही अडथळे आहेत, हे सगळं त्या छुरीसारखे खूर टोकासारखे तू तुझ्या पोटामध्ये घालून चांगल्या गोष्टीचा आविष्कार करणार, हे तिला सिद्ध करायचं होतं. आता या गोष्टीतून काय मूल्य घ्यायचं आपल्याला? शाळेत शिकत असताना ते काय चाकू आहे, चाकूला 2 टोक असतात, एक खूर टोक आहे आणि एक त्रास न करणारा मूठ आहे. मग आपल्या विकासामधला अडथळा काय आहे? खूर टोक आहे त्या चाकूचा. विकासामध्ये सगळ्यात महत्वाचा अडथळा आहे मुलांनो आपले कुविचार, आपले वाईट विचार.
आपण शाळेत शिकत असताना इतरांना त्रास होणार नाही असं वर्तन केलं पाहिजे. आपला मित्र घनिष्ठ मित्र असतो, आपला मित्र ग्राउंडमध्ये पळत जात आहे, चुकून त्याचं दगडाने ठेस लागतं, रक्त वाहत असतं, आपण त्याला बघतो आणि असतो, अरे अरे बघा रे, काय ह्याला रक्त लागलं, ह्याचं बोट फुटलं, आपण हसतो. हे कुविचार आहेत. प्रगतीमधला सगळ्यात मोठा अडथळा आहे पोरांनो. इतरांचा आदर केला पाहिजे. दुसऱ्याला जर त्रास झालं, दुसऱ्याला रक्त आलं तर आपल्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. हे आपल्या शाळेमधून आपण शिकलं पाहिजे. परंतु आजकाल हे असं दिसत नाही. दुसऱ्यांना त्रास झाला की आपण असतो. हे आहे चाकूचा खुरटोक. प्रगतीतला अडथळा आहे. आणखी काय सांगायचं स्वामी विवेकानंदांना या प्रसंगामधून? शाळेत विद्यार्थी शिकत असताना त्याचं मुख्य ध्येय ठरवलं पाहिजे. ध्येय ठरवल्यानंतर त्यानं तो ध्येय गाठेपर्यंत थांबला नको पाहिजे. पळायचं का नुसतं नाही, थांबला नको पाहिजे. म्हणजे ध्येय कंटिन्यू आपण आपल्या मनामध्ये जिद्द निर्माण व्हायला पाहिजे. ज्यावेळेस विसर पडतो ध्येयाचं, त्यावेळेस आपल्या मनात एक विचार आला पाहिजे, खरंच मला काहीतरी झालंच पाहिजे. हे विचार आपल्या मनात जागृत पाहिजे. त्यावेळेस आपण त्या ध्येयापासून लांब जाऊ शकत नाही. ध्येय कंटिन्यू आपल्या स्मरणात असलं पाहिजे. आणि आपण आपल्या आई वडिलांचे जे काही कष्ट आहेत त्या कष्टाचं आपण चीज केलं पाहिजे. त्यांना म्हातारपणामध्ये आपण चांगल्या कामावर लागून त्यांना सुख दिलं पाहिजे. आईनं परवाना दिल्यानंतर, आणि स्वामी विवेकानंद त्यावेळेस एक तेजस्वी व्यक्तिमत्व होतं, त्यांना कुणीही नकार दिला नाही. त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून अमेरिकेला शासनाचाही परवाना मिळाला. उंबरे सर आता तुम्हाला सांगितले की यांचं वेशभूषा तुम्ही याच्यामध्ये सुद्धा पाहता, फोटोमध्ये साधू महाराजांचा वेश आहे. भगवा अंगरका आहे, पगडी आहे, साधू महाराजांचा वेश आहे. ज्यावेळेस तो अमेरिकेमध्ये स्वामी विवेकानंद जातात, सभा भरलेली असते. 24 वर्षाचा मुलगा, ज्या वयामध्ये त्याने स्वतःचा विचार करायला पाहिजे. तुमच्या वयामध्ये असताना पूर्ण जगाचा विचार तो करत होते की मुलांनी, देशाने, म्हणजे तुम्ही स्वतःच्या ध्येय गाठण्यासाठी काय केलं पाहिजे, देशाचा विकास कसा काय केल्यानंतर कसा विकास होईल, हे त्यांच्या मनामध्ये सतत चक्र फिरत होतं. ज्यावेळेस शिकागोमध्ये यांनी गेले, परिषद भरलं होतं, इंटरनॅशनल भाषण असतं, आंतरराष्ट्रीय भाषण असतं. उंबरे सरांनी तुम्हाला आता सांगितलं, अमेरिकेमध्ये इंग्रजीमध्ये भाषण होतं. सर्वजण आले की लेडीज अँड जेंटलमॅन. सगळ्यांना वाटलं हा साधू महाराज काय बोलणार आहे. आमचं एवढं सगळ्यांचं भाषण झालेलं आहे, आता ह्यांनी काय सांगते. तेव्हा साधू महाराज पहिल्यांदा आले, त्यांच्या हातात माईक आलं. ब्रदर्स अँड सिस्टर्स, अमेरिकेतील माझे सर्व बंधू आणि भगिनो. बंधू म्हणजे भाऊ, भगिनी म्हणजे बहीण. आपल्यापैकी कुणाला आपला भाऊ आवडत नाही, कुणाला आपली बहीण आवडत नाही. आवडते का नाही? तिला कोणी काय जर करून म्हणलं तर आपण धावून जातो. अमेरिकेत असलेल्या सर्व माझे बंधू आणि भगिनींनो असं केल्यानंतर या सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्यांना पण भाऊ होते, बहिणी होते. आणि हा व्यक्ती साधू महाराज वेशामध्ये असलेला आम्हाला सगळ्यांना भाऊ आणि बहीण मानतो. आश्चर्यचकित झाले. सर्वजण 2 मिनिट उभा राहिले. अशा टाळ्याचा कडकडाट झाला मुलांनो की सर्व मंत्रमुग्ध होऊन गेले सर्व लोक. त्यांच्या भाषणामधून त्यांनी आपल्या भारताची जी काही संस्कृती आहे, धर्माचे काही मत प्रदर्शन आहे, ते त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यांना समजावून सांगितलं. तेव्हापासून भारताची ओळख सगळ्यांना झाली. ते भाषण ऐकत असताना काय झालं माहितीये का? सगळ्यात महत्वाचा क्षण मुलांनो, इतकं भाषण भयानक होतं. कोणी हालचाल करत नव्हतं, तुमच्यासारखं शांत बसले होते सर. एकदम ऐकण्यात मग्न होते. आता या भाषणामधून तुम्हाला काय घ्यायचं रे? मनाचा विकास करायचा. मूळ लक्ष ध्येय लक्षात ठेवा. तुमच्या मनाचा विकास करून घ्यायचा आहे प्रत्येक कार्यक्रमामधून. सुपासारखं असलं पाहिजे आपण. सुपासारखं. सूप माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? आपली आई सुपामध्ये धान्य पाकडते का नाही? सगळं धान्य बाहेर टाकते.
खडे आत ठेवते, बरोबर आहे नी? मग काय करते रे? धान्य आत राहत, ऑटोमॅटिक खडे बाहेर पडतात. जे खराब फोलपट आहे, जे बिनकामी आहे, ते सगळं आपोआप त्या सुपामधून बाहेर पडतं. तसं तुम्हाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये चांगले गुण घ्यायचे आहे त्या सुपाप्रमाणे, आणि जे काही वाईट गुण आहेत ते फोलपटासारखं बाहेर फेकून द्यायचं, कचऱ्यासारखं बाहेर द्यायचं आहे, आणि आपण आपल्या मनाचा विकास करून घ्यायचा आहे. प्रशालेचे सुपरवायझर बी पाटील सर, ज्येष्ठ शिक्षक एच बिराजर सर व सर्व माझे सहकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्रांनो, आज पूर्ण भारतामध्ये स्वामी विवेकानंद यांची जयंती व जिजाबाई यांची जयंती साजरा केली जात आहे. का केली जाते याचा इतिहास गुड्डे सर आणि उंबरे सर भरपूर माहिती सांगितलेली आहे. तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जिजाऊबाईंनी आपल्या मुलाला जे ज्ञान दिलं, शिक्षण दिलं, त्या शिक्षणाचा उपयोग श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हे करून आपल्या कामातून करून दाखवलेलं आहे. तसंच तुम्ही विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग करून आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचे. स्वामी विवेकानंद यांचे विचार युवकांना प्रेरणादायी आहेत, म्हणून आजचा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. हे भाषणामध्ये उंबरे सरांनी सांगितलेले आहेत. तर स्वामी विवेकानंदाने त्यांचे जे विचार होते ते लोकांना पटवून देऊन आपल्या भारतातील सर्व जाती धर्मातील लोकांना प्रेरणा मिळवून त्यांनी आपला विकास घडवावं, सगळे मिळून मिसळून राहावं. त्यावेळेला जातीभेद फार होतं. ही जातीभेद नष्ट करण्यासाठी धर्माचा प्रचार करत करत आपल्या देशाचं नाव सुद्धा कमवलं, हेही गुड्डे सरांनी आपल्या भाषणातून सांगितलेले आहे. तर अशा दोन महान नेत्यांना मी अभिवादन करतो. तिसरी गोष्ट आहे आज आपला सोलापूर जिल्ह्याचा इतिहास, ते सुद्धा उंबरे सरांनी भरपूर माहिती सांगितलेली आहे. तर जेव्हा आपण पारतंत्र्यामध्ये होतो, ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये होतो, ब्रिटिशांना हाकलून देण्यासाठी त्यावेळेचे अनेक नेते इंग्रजांच्या विरोधात आवाज उठवलेला होता. सगळ्यात जास्त क्रांतिकारी आंदोलनामध्ये भाग घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील लोकांनी एकत्र आलेले होते. त्यावेळेला 1930 ला सोलापूर जिल्ह्यातील सर्व जे इंग्रज अधिकाऱ्यांचे ज्या कार्यालय होते ते त्या कार्यालयावर आपला अधिकार प्राप्त करणारे सोलापूर जिल्हा हा प्रथमतः भारतामध्ये यांचं नाव घेतलं जातो. त्यावेळेला थोडं दिवस का होईना आपण स्वातंत्र्य उपभोगलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील लोकांनी. त्यावेळेला इंग्रजांना भीती वाटू लागली. त्यावेळेला या चार जे हुतात्मे आहेत या नेत्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरमध्ये एक मोठं आंदोलन उभारण्यात आलं. त्या आंदोलनावर इंग्रजांनी गोळीबार सुरू केला. त्या गोळीबारामध्ये अनेक आपल्या सोलापूर जिल्ह्यातील लोक शहीद झालेले आहेत. त्याच वेळेला इंग्रजांनी एक कायदा मार्शल लॉ, ह्या कायद्याखाली या चारही लोकांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्याचं ठरवलं. मग ही तारीख 12 जानेवारीच का ठरवण्यात आली? कारण आजच्या पासून आपल्या सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर यांचं उत्सव म्हणजे त्यांची जत्रा होत असते. या निमित्त सोलापूरमध्ये भरपूर लोक येतात. त्या लोकांना भीती निर्माण व्हावी म्हणून 12 जानेवारी 1930 ला या चार हुतात्म्यांना फाशीची शिक्षा इंग्रजांनी दिलेली आहे. या चारही नेत्यांनी हुतात्म्याने म्हणजे हसत हसत की त्यावेळेला जे फाशी देणारा जो इंग्रज अधिकारी होता त्याला त्यांनी म्हणले,
आम्ही भारताला स्वतंत्र करण्यासाठी, तुमची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी आम्ही हसत सकुशीने, म्हणजे आम्हाला काही दुःख नाहीये, तुम्ही आम्हाला फाशी देऊ शकता असं या 4 हुतात्म्याने देऊन फाशीची शिक्षा त्यावेळेला 12 जानेवारी या दिवशी दिलेली आहे. तर मित्रांनो, हे सगळं इतिहास का तुमच्या समोर सांगायचं, तर लोकांमध्ये किती म्हणजे स्वातंत्र्यावर प्रेम होतं, भारत गुलामीतून नष्ट करण्यासाठी लोकांमध्ये किती जागरूकता निर्माण झालेली होती. आपल्यामध्ये आज आपण गुलामीमध्ये, आपल्याला गुलामी म्हणजे काय माहित नाहीये. आपण स्वतंत्र भारतामध्ये आपला जन्म झालेला आहे, परंतु ज्या वेळेला पारतंत्र्यातील लोकांना जे देशप्रेम होतं ते देशप्रेम परत तुमच्यात यावं, त्यांचा इतिहास तुमच्या समोर ऐकावं, तुम्ही सुद्धा देशावर प्रेम करणारे भावी युवा पिढी व्हावं, हा मागचा उद्देश ठेवून ही जयंती पुण्यतिथी साजरा केला जातो. तर मला गुड्डे सरांचं अभिनंदन करावं लागतंय, कारण सकाळीच मी सरांना फोन केलो होतो, तर त्यांनी भरपूर तयारी करून, त्यांनी अजून त्यांच्याजवळ माहिती भरपूर आहे, त्यांनी सांगणार होते, परंतु फार वेळ झाल्यामुळे त्यांनी थांबलेले आहेत. खास करून मी त्यांचंही अभिनंदन करतो. एवढं बोलून मी माझा बोलण्याचा संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर, खूप सुंदर